स्वयंभू प्रतिष्ठान नारायणगावच्या वतीने महाशिवरात्री निमित्त पालखीसह पदयात्रा सोहळ्याचे आयोजन। शहापूर तालुक्यातील नारायणगाव येथे स्वयंभू प्रतिष्ठान नारायणगाव मळेगाव यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त श्री नंदनायेश्वर शिवमंदिर नारायणगाव मळेगाव ते श्री क्षेत्र भीमाशंकर पालखीसह पदयात्री सोहळा सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आला होता। रविवार दिनांक 3 मार्च 2024 ते 5 रोजी नारायणगाव शिवमंदिर येथून या पालखी सोहळ्याचे प्रस्थान भीमाशंकर दिशेने झाले होते। 6 मार्च 2024 रोजी भीमाशंकर येथे दर्शन घेऊन पालखी नारायणगाव गावी परतली। या पालखी सोहळ्यात गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविक, तरुण, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या पालखी सोहळ्याला आमदार दौलत दरोडा, भाजप विधानसभा प्रमुख अशोक इरनक, भाजप नेते भरत पाटील, तुकाराम भाकरे, जगदीश पवार, बाळा वाळिंबे, विठ्ठल भांगरे यांसह अनेक मान्यवरांनी पालखी सोहळ्यास भेट दिली। नारायणगाववरनं जाणाऱ्या भीमाशंकर या पालखी सोहळ्याला आपण दरवर्षी उपस्थित असता, यंदाही आपण आलात। काय अनुभव आला या पालखी सोहळ्यातून आपल्याला? स्वयंभू प्रतिष्ठान नारायणगाव हे अध्यक्ष मुकुंदराजे शेळके पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही पायदिंडी सोहळा निघतो। गेली अनेक वर्ष मी दरवर्षी या सोहळ्याला उपस्थित असतो। 12 वर्ष म्हणजे एक तर पूर्ण झाले। अनेकांना या पायदिंडी सोहळ्यापासून अनेक लाभ झालेत। अनेक लोक खाजगीत सांगतात, अनेक गोष्टी प्रत्यक्षतेपणे आपल्याकडे व्यक्त करतात। या ठिकाणी या दिंडी सोहळ्यामुळे या सर्व ग्रामस्थांना श्री क्षेत्र भीमाशंकर शंकराचे दर्शन होते। आपण बलुऱ्यावरून जे वर चढतो म्हणजे वर्षातून एकदाच लोक जातात, पण जाताना 2 ते 3 तास लागतात। सर्वांचा घाम निघतो, सर्वांचे जे कष्ट, सर्वांच्या ज्या व्याधी आहेत त्या सर्व व्याधी दूर होतात, असा अनुभव प्रत्यक्षात आम्हाला आलेला आहे। हर हर महादेव। आज आमच्या ह्या पालखी सोहळ्याला 12 वर्ष पूर्ण झाली। 12 वर्ष म्हणजे एक तर पूर्ण झालं। 12 वर्षापूर्वी असंच आमच्या शिवमंदिराला 12 वर्ष पूर्ण झाली होती आणि ह्या मंदिराचा काहीतरी सोहळा व्हावा या निमित्ताने मग आम्हाला वाटलं सर्व पालख्या शिर्डीला जातात, तर मग आपली पालखी भीमाशंकरला एक जागृत ज्योतिर्लिंग आहे, इथं का जाऊ नये। मग आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण या ठिकाणी पालखीनं इरनक साहेब होते, काशीनाथ भाकरे होते, तुकाराम, सर्व आमची मित्रमंडळी त्यांच्या सर्वांच्या सल्ल्याने आम्ही ही पालखी काढण्याचं ठरवलं आणि आज बरोबर 12 वर्ष पूर्ण झाली।